कामोठे गावात आगरी समाजाच्या संपर्क व सांस्कृतिक कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. आगरी समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणारे संपर्क व सांस्कृतिक कार्यालय कामोठे गावात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. परिसरातील आगरी समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत भविष्यात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजाच्या वतीनं लवकरच या कार्यालयाला लोकनेते दी.बा. पाटील यांच्या नावानं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची कायदेशीर नोंदणीही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आगरी समाजाच्या निष्ठा व परंपरेचा सन्मान राखला जाईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तूर्तास नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या 21 सदस्यीय समितीत अध्यक्षपदी रमेश म्हात्रे, उपाध्यक्षपदी सुरेश म्हात्रे आणि खजिनदारपदी बंडू म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमार्फत समाजातील सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांसाठी मार्गदर्शन उपक्रम आणि पारंपरिक सण उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजाचे वरिष्ठ नेते के शेठ म्हात्रे यांनी 4K चॅनलशी बोलताना सांगितले की हे कार्यालय आगरी समाजाच्या एकतेचे केंद्र बनेल आणि भावी पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करेल. उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक विजय चिपळेकर, के शेठ म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, राजेश म्हात्रे, बाळकृष्ण चिपळेकर, रमेश म्हात्रे, सुरेश म्हात्रे, स्वामी तसेच अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धन्यवाद. बोला. आज आगरी समाजाच्या वतीने होळीसाठी या ठिकाणी आगरी समाजाने एक जागा निर्माण केलेली आहे, जी पारंपरिक आमची पद्धत आहे. होळी ही पूर्वजांपासून आमची या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी आता एक चांगल्या प्रकारे PCC आणि कंपाऊंड करून एक शोभीकरण या ठिकाणी समाजाच्या वतीने आम्ही केलेलं आहे. आणि समाजाची आज त्या कार्यक्रमाचे आज उद्घाटनाचा प्रसंग होता आणि त्याच्यासाठी आमचे जे समाजाचे वरिष्ठ आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. काही आमचे नगरसेवक आहेत, समाजाचे प्रतिष्ठित आहेत, डॉक्टर या सभेचे आमचे अध्यक्ष आहेत आणि समाजाच्या वतीने या ठिकाणी जे आमची ट्रस्ट आहे तर रमेश म्हात्रे हे त्याचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे आणि बालाराम चिपळेकर आहेत, खजिनदार म्हणून बंडू म्हात्रे आहेत आणि अशी 21 लोकांची साधारण ही कमिटी या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे. आणि येणारे जे काही कार्यक्रम आहेत पारंपरिक आमच्या समाजाचे ते या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्व आमचे जे जुने जाणते जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सल्ल्याने आम्ही अशाच पद्धतीने पुढे करतो आणि त्याची एक सुरुवात म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे शोभीकरण जे केलं आहे त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा पार पाडला आहे. या ट्रस्टचं किंवा मंडळाचं नाव काय ठेवलेलं आहे, अधिकृत नाव? हे आम्ही ॲक्च्युली आमचे जे सर्वांचे लोकनेते माननीय दी.बा. पाटील साहेब आहेत त्यांचं नाव पुढे लावून आगरी समाजाच्या वतीने याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे. आता याच्यात काय कार्यक्रम असतात या मैदानामध्ये किंवा या संस्थेमार्फत? आमचे जे पारंपरिक जे कार्यक्रम आहेत आपले म्हणजे समाजाच्या वतीने किंवा आज होळीचा कार्यक्रम आहे किंवा पुढे येणारे आमचे गणपती उत्सव असतील, इतर जे उत्सव आहेत हे सार्वजनिक समाजाच्या वतीने जे आम्ही करतो ते समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही केले जाते. आता आपण सांगितलं की आगरी समाजाच्या वतीने, तर इतर समाजाच्या लोकांना इथे कार्यक्रमाला स्थान मिळेल की नाही मिळेल? म्हणजे स्थान हे मिळेल, पण त्याच्यासाठी जी कमिटी आहे त्या कमिटीचाही संपर्क करावा आणि त्या संदर्भात कमिटी निर्णय घेईल की कोणाला कशा वतीने द्यायचं आहे. शेवटी या ठिकाणी जे काय हे बांधलेलं आहे याची स्वच्छता राखणं आणि त्याला मेंटेनन्स करणं हा विषय तो नॉमिनल चार्जेस घेऊन पुढची कमिटी त्याच्या बाबतीत निर्णय घेईल. आता हा एवढा छान परिसर बांधलेला आहे, चांगली इमारत बांधली आहे आणि एवढं लाईटिंग वगैरे, याचा खर्च कोणी केला? त्याचा खर्च आम्ही समाजाच्या वतीने केलेला आहे. नाही, ते बोलले चिपळेकर साहेबांनी नगरपालिकेच्या वतीने लाईटीचं काम केलेलं आहे, परंतु बाकी सर्व जो काम आहे तो आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही समाजाच्या फंडातून केलेला आहे. ओके, ठीक. धन्यवाद. एकंदरीत समाजाच्या सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी या जागेचा वापर व्हावा असं एकंदरीत आमचं सर्व समाजाचं एक विचार आहे. त्याचप्रमाणे ते दरवर्षी होणारा होळीचा जो समारंभ असतो तो सुद्धा इथे व्हावा आणि त्या उद्दिष्टाने आम्ही ही जागा
इथे स्वच्छ आणि हे ऑफिस वगैरे बांधलेलं आहे. समाजाचे एकीकरण आणि गुन्हा गोविंदांना नांदावं. सर्व समाजाच्या सुख समृद्धीसाठी काय सर्वांनी एकत्र यावं इथे बरं का. आणि आमची उद्दिष्ट असेल की सामाजिक दृष्ट्या जे काय उपक्रम इथे राबवले जाते त्यासाठी आमचं हे मंडळ आहे. ते मंडळ सगळं त्याबद्दल निर्णय घेऊन ते योग्य प्रकारे की जेणेकरून समाजाला त्याचा उपयोग व्हावा या जागेचा. आणि त्या दृष्टीने आम्ही इथे सगळे जमलो होता आणि अध्यक्ष आम्ही म्हणून माझ्याबद्दल आणि शुभेच्छा. ट्रस्ट फॉर्म केलेले आहे ते आगरी समाजाचे. अध्यक्ष म्हणून माझ्याबद्दल शुभेच्छा. अध्यक्ष म्हणून माझ्या शुभेच्छा. आणि या मंडळाला आमचे वडील कैलासवासी अंबाजीराव म्हात्रे गुरुजी यांच्यातर्फे मी 11,000 रुपये इथे मी देणगी म्हणून सुरुवात केली. आपल्या मंडळाचे सदस्य किती आहेत या मंडळाचे म्हणजे? सदस्य 17 आहे आणि सल्लागार. आणि सल्लागार 21 लोक. स्वामी साहेब तुम्ही बोला, तुम्ही जरा बोला जरा. अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे आमच्या जीवनातला की आमच्या या वयात आम्ही सगळा समाज एकत्र झालेला बघतोय. आज ही कर्तृत्ववान माणसं भरपूर आता ही सगळी बघितली तुम्ही, ही सगळी कर्तृत्ववान पिढी तयार झालेली आहे. आणि हे सगळे समाज एकतर गुण्या गोविंदांना नांदावं, सगळ्यांनी सुखदुःखात एकमेकांचे यावं. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर जिथं चिक्कार गोष्टी काय असते समाजासाठी एकमेकांसाठी त्या सगळे एकत्र व्हाव्यात ह्या उद्देशाने हे सगळं केलेलं आहे. याच्यामागे दुसरा काही उद्देश नाहीत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मंडळ जमले, तरुण पण आहेत, वयस्कर आहेत, आम्ही वयस्कर आहेत, यांच्या सगळ्यांच्या एक मनोमिलन झालेलं आहे त्या दृष्टीनं. आणि असंच पुढे चालावं आणि समाज गुन्हागोविंद नावानं सगळ्या क्षेत्रात शैक्षणिक असे राजकीय असे कुठल्याही क्षेत्रात या कमिटीनं काम करावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्यातर्फे धन्यवाद. नमस्कार, मी रमेश म्हात्रे. मला आज आपल्या आगरी समाजांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याबद्दल मी आगरी समाजाचा ऋणी आहे. धन्यवाद आहे. हे आम्ही होलीचं आमचं पारंपरिक पद्धतीने इथे होली आमची पूर्वजांपासून इथे लागायची. तर आम्ही समाजाने असं विचार केलं का आपल्याला काहीतरी होलीसाठी आणखीन काही चांगलं करावं. तर आम्ही समाजातर्फे फंड काढून इथे कंपाऊंड वॉल केला आणि छोटासा एक ऑफिस केला जेणेकरून समाजाच्या लोकांना छोटासा कार्यक्रम पण करतात. होली झाल्यानंतर कोणाचा बर्थडे आलं, कोणाचा आपला साखरपुडा आला, गोरगरिबांना कुठे हॉल किंवा हे परवडत नाही. त्यामुळं आम्ही आमची रचना हे केलेली आहे समाजाने. हा तो मी आता प्रश्न विचारला की एकही म्हणजे हा गावातला असूनही गावातले अनेक नगरसेवक असूनही या कार्यक्रमाला एकही नगरसेवक आहेत बघा. ह्या कार्यक्रमाला नगरसेवक माजी नगरसेवक विजय चिपलेकर आहेत, आरजी म्हात्रे आहेत. हे जेणेकरून हा पुरुषांचा ग्रुप आहे आगरी समाज. त्याच्यामुळं सर्व व्हॉट्सअपला पुरुषांना आमंत्रित केलेलं आहे. ज्या वेळेला होलीचं ज्यावेळेला कार्यक्रम आहे त्यावेळेला स्त्रिया येणारच. पण आज काही समाजाच्या आणखीन काही 2-4 गोष्टी आम्हाला करायच्या होत्या, त्याच्यामुळं समाजातील लोक प्रतिष्ठित आम्ही बोलवलेले आहेत. बरं ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न. आता आपण सगळे एकत्र आहात, याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे की राजकीय विना पार्श्वभूमी? राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, बिना राजकीय पार्श्वभूमी आहे. इथे कोणती पॉलिसी नाही, इथे सर्वपक्षीय समभाव आहे. ओके.